तर काय सांगाल कांद्या शेतकऱ्यांना? कांद्या शेतकऱ्यांनी सुद्धा वापरलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? हा, कारण याच्या पाहून बादड संरक्षण सुद्धा होत. घ्या ऐका कसं काय होतं बाजार संरक्षण. हे पात्र टासल्यामुळं बादड तिथे झोपत नाही. म्हणजे याची पात कशी आहे, रगाट आहे एकदम. रगट पात असल्यामुळे याच्यावर बादळ थांबत नाही, आणि जरी थांबलं तरी त्याच्यावर करपा धावत नाही. बघा ह्या पाथीवर कुठल्याही प्रकारचा काही स्पॉट नाही, एकदम टकाटक. बघा कुरीचक पात आहे. तुम्ही ही जर पात नवीन कांदा जर धरला असा हातामध्ये, ही पात कशी एकदम चकाचक आहे बघा पूर्ण, आहे ना. म्हणजे तुम्ही जर याचं जर पाथीचं निरीक्षण केलं, बघा असं वाटतंय हा कांदा फक्त 1.5 महिन्याचा कांदा आहे असं वाटतं, आत्ता लावलाय. थोडक्यात याची पात कडक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट निरोगी आहे. याच्यावरून शेतकरी लक्षात घेतलं पाहिजे, ना याला मावा धावू शकतो, ना याला करपा धावू शकतो, आणि न याला बादळ धावू शकतो. मग सगळ्यात मोठा धोका तर ह्या कांद्यामध्ये कोणाचा आहे सध्या कशाचा आहे? बादळाचा आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता जे काही दैवर पडते त्या दैवराचं सगळ्यात मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांचं. मग तुम्ही माती जर बलवान केली तर पीक काय होतं? पैलवान. हे आम्ही नेहमी सांगतो. हा, हे घडलंय तुमच्याकडे? घडलंय ना. नाही काय घडलं. हा, जोपर्यंत ते हे आपले फवारे मारले नाही ना, तोपर्यंत मोह पडला होता. करेक्ट. हा, हा, नंतर आपले जे खालून हे गेले हा, सॉइल चार्जर ते, बरोबर. नंतर क्रॉप चार्जर वगैरे मारलं. हा, नंतर ते मोच नाही राहिला. हा, म्हणजे ताकद दिल्यावरती मवा काही करत नाही. तर तो जो मवा आहे, त्या मवा सकिंग पेस्ट आहेत ना त्या, म्हणजे त्याच्यामध्ये रस आहे. तर रस ज्यावेळेस तुम्ही क्रॉप चार्जर देता, फ्रूट चार्जर, सॉइल चार्जर देता, त्यावेळेस त्या रसाचा काय होतो? गर होतो. आणि मग त्यांनी पात काय होती? रट पात झालं की त्याला मग तो रस ओढता येत नाही. मग आपण माव्याला मारलं पाहिजे का आपला कांद्यातला रस घट्ट केला पाहिजे? हां, मग हे आपल्या शेतकऱ्यांना कळलं पाहिजे.